यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. सूरज वागदरे कोणती चुकी करत नाहीये. अंकित मुखर्जीची एक छोटीशी खेळी संपुष्टात आली आहे. अंकित मुखर्जीला माघारी परतावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूवरती 9 धावा कुठल्या आणि त्याचबरोबर अंकित मुखर्जीची विकेट देखील आली आहे. म्हणजेच या मॅच मध्ये पुन्हा एकदा शैलेश मधने थोडासा शिरकाव करताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समोर पार्थ गांधी सारखं कडवं आव्हान आहे. या दोघांचा विचार केला तर या आधीची मॅच दोघं एका संघाकडून खेळत होते आणि आता मात्र आमने सामने बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत. एका बाजूला पार्थ तर दुसऱ्या बाजूला शैलेश मधने. ओहो, वेगात टाकलाय, कमालीचा चेंडू हातायला गेलाय आणि या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार पार्थ गांधीची विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्यातील जबरदस्त खेळाडू सावर्ड्याचा दत्तू. सावर्डे गावाला बिलॉंग करत असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दत्त प्रसाद सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पार्थ गांधीची जागा घेण्यासाठी गोल्डन डकचा शिकार केलाय. पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा खर्च झाल्या. मात्र लगातारच्या 2 विकेट, एक पहिली विकेट अंकित मुखर्जीची आणि तदनंतर पाहायला गेलं तर पार्थ गांधीची विकेट. दोन्ही महत्वाच्या विकेट शैलेश मधनेच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हॅट्रिक प्रस्थापित केले. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक शैलेश मधनेच्या नावावरती राहिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत शैलेश मधने याच्यासाठी.